हम जैनों ने ठाना है मंदिर वही बनाना है। मुंबईतील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ सकल जैन संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। जैन मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी। बृहन्मुंबई महापालिकेने मुंबईतील विलेपार्ले येथील जैन मंदिर बुलडोझरच्या साहाय्याने बेकायदेशीररित्या उद्ध्वस्त केल्याच्या निषेधार्थ सकल जैन संघ पुणेतर्फे आज दिनांक 22 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। जय बोलो महावीर की, हम शांत हैं पर कमजोर नहीं, मंदिर तोड़ा चुप नहीं रहेंगे, शांति से मार्च करेंगे, हम शांति से चलते हैं, अपनी बात करते हैं, जय जयकार जैन धर्म की जय जयकार, जैन धर्म अमर रहे अशा घोषणा देत जैन समाजातील हजारो स्त्री पुरुषांनी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला। संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे तसेच उद्ध्वस्त केलेल्या मंदिराचे त्याच जागेवर पुनर्निर्माण व्हावे असे मागणीचे पत्र सकल जैन संघ पुणेतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। अहिंसा परमो धर्म, या अहिंसा परमो धर्मच्या तत्वावरच आज तागायत चालणारा आमचा हा जैन समाज आहे। प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी ती समाजसेवा असो, सहकार क्षेत्र असो, शिक्षण क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रात जैन समाज हा अग्रेसर असतोय। कोणतेही आपत्ती येऊ दे, देशावर सर्वात पुढे धावून जाणारा, मदतीचा हात देणारा जर कोणता समाज असतो तर तो जैन समाज असतोय। आणि बदल्यात आज जैन समाजाला काय भेटतंय तर काही दिवसापूर्वी आमच्या 3 संतांवर अमानुष असं मारहाण त्यांना करण्यात आली, जीव घेणा हमला त्यांच्यावर करण्यात आला। त्याच्या 15 दिवसाआधी जर बघितलं तर 2 संतांना ॲक्सिडेंटमध्ये प्राण गमवावे लागले। त्याच्या 4-5 महिन्यापूर्वी जर बघितलं तर पावागड सारख्या आमच्या अतिप्राचीन जैन तीर्थावर तिथे तीर्थंकरच्या मूर्त्यांची विटंबना करण्यात आली। असंच जर बघितलं तर आमच्या एका सत्याजीवर अहमदाबादच्या जवळ तिथे अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला। म्हणजे ही जी शृंखला आहे ही कंटिन्यू अशीच चालू आहे। जैन समाजावर आघातांची ही जी शृंखला आहे ती थांबायचं नाव घेत नाही आहे। आम्ही पण भरत चक्रवर्तीचे, भामाशाचे यांचे वंशज आहोत, आम्ही पण लढवय्ये आहोत, आम्ही पण क्षत्रिय वंशजच आहोत। आमचे सगळे तीर्थंकर हे क्षत्रियच होते ना, आम्हीही क्षत्रिय वंशज आहोत। तर कुठे ना कुठे आता आपल्याला तो बाणा जैन समाजाला काढणं आवश्यक आहे। कुठे ना कुठे हे जे अत्याचार हे होत आहेत त्याच्यावर आवाज उठवणं आता आवश्यक आहे। कुठे ना कुठे आरेला कारेने उत्तर देणं हे आवश्यक झालेलं आहे। 4 दिवसापूर्वी एक जैन मंदिर विलेपार्लेमध्ये आर्थिक व्यवहार करून जमीनोदोस्त करण्यात आलेला आहे। आजही जर आता आपण जर गप्प बसलो तर आपल्याला देवही वाचू शकणार नाही। अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तथैवच, म्हणजे धर्मासाठी केलेली हिंसा ही तेवढीच श्रेष्ठ आहे। आमचे एक आचार्य कालकाचार्य तृतीय यांनी धर्मरक्षणासाठी तलवार उचलली होती। आम्हाला तलवारने आम्हाला आवाज तरी उचलणं आवश्यक आहे। जर आत्ताही आवाज नाही उचलला तर आपल्या ह्या जैन धर्माला नामोशेष होता वेळ लागणार नाही। आणि म्हणून आजचा हा मोठा निषेध मोर्चा आहे आणि येणाऱ्या 24 तारखेला भारतभर प्रत्येक शहरामध्ये असेच मोर्चे निघत आहेत। आज जैन समाज सकल जैन समाजाच्या माध्यमातून पूर्ण पुण्यामध्ये एकवटला आहे। त्याचं कारण म्हणजे विलेपार्लेची घटना। विलेपार्ले येथे जैन मंदिराचा जो विध्वंसक असा प्रकार काही अधिकाऱ्यांनी काही हॉटेलवाल्यांशी संगमत करून केला आहे तो एकदम चुकीचा आहे। आज समाज कधी कायम अहिंसेच्या मार्गावर चालतो, आजही इथे अहिंसेच्या मार्गाने आम्ही आंदोलन एकत्र करत आहोत। आज हे ऑल इंडियामध्ये पूर्ण भारतामध्ये हे आंदोलन चालू आहे। याचं कारण एकमेव म्हणजे जैन समाजाच्या कुठेतरी हृदयाला इजा झाली आहे। हृदयाला इजा झाली म्हणजे येथे आज मंदिर म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर पहिलं तर जैन माणसाच्या मनात काही येत असेल तर ते आहेत देव, ते आहेत तीर्थंकर भगवान। आणि त्या तीर्थंकर भगवानांच्या मंदिरावरती आज आघात झालेला आहे आणि तो आघात संगतमतांनी केला आहे, तर चुकीच्या कार्यपद्धतीने केला आहे, आर्थिक व्यवहार करून केला आहे। त्यामुळे आता समाज ना इथं दिगंबर, ना श्रोतांबर, ना तेरापंथी, ना स्थानकवासी, आम्ही जैन फक्त एक आहोत आणि एकच राहू। आणि संदीपजी आमचे भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बऱ्यापैकी हे सामाजिक कार्य करतो। संदीपजी कायमच सामाजिक कामामध्ये आत्ताच गेल्या हप्त्यामध्ये मुंबईला जाऊन देखील त्यांनी निषेध रॅली काढली। असे आमचे सर्व सहकाऱ्यांमुळे आज आम्ही हा समाजाचा मोठा निषेध फार मोठ्या प्रमाणात करणार आहोत। जय जिनेंद्र, जय महावीर। मुंबई विलेपार्ले इथे जे मंदिर पाडण्यात आलं त्या मंदिराच्या
पाडल्यामुळे जे काही जैन समाजाच्या आस्थेला धक्का पोचला आहे, त्यांच्या श्रद्धेला धक्का पोचला आहे, त्याचा हा आक्रोश आपण आज इथे पाहतो आहोत। आणि लवकरात लवकर जर BMCने आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर हा आक्रोश पूर्ण भारतभर आम्ही दाखवून देऊ। मुंबई प्रशासनाद्वारे झालेल्या बेकायदेशीर कारवाईचा सकल संघातर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे। मुंबईमध्ये आमच्या जैन समाजाचे एक मंदिर, भव्य मंदिर पाडण्यात आले। या मंदिर पाडण्यामागे जो काही प्रशासनाने गाठ घातला, जे काही अधिकारी होते त्यांना निलंबन करण्यासाठी आम्ही ही मागणी करत आहे। जैन सकल संघातर्फे आज भव्य आक्रोश असा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तुम्ही बघू शकता की इथं लाखोंच्या संख्येने आज पूर्ण जैन समाजाचा अनुयायी, प्रत्येक घटकाचा अनुयायी इथं जमा आहे। ज्या पद्धतीत BMCCने आमच्या जैन मंदिरवरती कुरघोडी केली, हातोडा मारलाय, तो अतिशय निंदनास्पद आहे। त्या निंदनीय कृत्याचा आम्ही सर्व जैन बांधव, सकल जैन संघ पुणे आम्ही निषेध करतो। हे करायच्या मागे काय उद्देश असू शकतं हे आमचा अल्पसंख्याक आयोग आता याच्यावरती आम्ही माहिती मागणार आहोत। संदीपदादा भंडारींच्या मार्गदर्शनाखाली सर्व जैन बांधव ह्याच्या विषयी आम्ही कधीच चूप नाही बसणार। आम्ही आमचं जैन अस्तित्व आणि जैन ताकद BMCला दाखवून देऊ आणि प्रशासनाला या गोष्टीची दखल घ्यावीच लागेल। मी प्रकाश बाफना, आज जे अनेक दिवस आपण पाहतोय, अनेक वर्ष पाहतोय, दर आठवडा, दर महिना, दर 2 महिने कुठं ना कुठं जैन समाजाच्या, जैन धर्माच्या ह्याच्यावर कुठंतरी आघात केला जातो। आम्ही वेळोवेळी निषेध करून सुद्धा कोणालाही जाग येत नाही। प्रत्येक वेळी हे लोक गृहीत धरतात आणि ग्रांटेड घेतात जैन समाजाला की हे काय चाललेलं, फक्त यांना फंडिंग लागलं की जैन समाज आठवतं। ये हमारा जो मंदिर विध्वस्त किया गया है, सिर्फ किसी एक व्यक्तिगत फ़ायदे के लिए जो ये काम किया गया है, मेरे ख्याल से ये भारत में ऐसे उदाहरण बहुत कम मिलते हैं, विरले मिलते हैं। किसी समाज पर इस तरह से चोट करना ये पूरे शासन या किसी अधिकारी को शोभा नहीं देता। हम सब लोग उसका इसीलिए विरोध करने के लिए जमे हैं। तो हमें चाहते हैं कि ऐसे आदमी, ऐसे विध्वंसक जो लोग हैं उनको बर्तरफ किया जाए और इस समाज को वापस मंदिर वहीं बनाया जाए, ऐसी हम अभिलाषा करते हैं। यही चाहते हैं कि उस अधिकारी को बर्तरफ किया जाए और हमारा मंदिर वही बनाया जाए। कोण्या एका हॉटेलचा फायदा होण्यासाठी तिथं जैन मंदिर पाडण्यात आलेलं आहे। तर ही चूक भविष्यात पुन्हा होऊ नये म्हणून आज जैन समाज पूर्णतः संपूर्ण ताकदनिशीने रोडवर आलेला आहे आणि BMCला आम्ही एक मागणी करतोय की मंदिर तिथंच बनलं पाहिजे। कोणत्याही परिस्थितीत तिथले जे अधिकारी आहेत एकाला सस्पेंड करून चालणार नाही। तर त्यांच्यामध्ये जे काही षडयंत्र आहे, जे काही आर्थिक व्यवहार झालेला आहे तो सगळा उघडकीस आणून कमिशनरपर्यंत सस्पेंड करायला पाहिजे, निलंबन करायला पाहिजे। वीर प्रभू हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे। आणि हा पूर्ण जैन सकल समाज एकत्र आलेला आहे। आमची मागणी एवढीच आहे की ज्या अधिकाऱ्याच्या इशाऱ्यावर हे सर्व करण्यात आलेलं आहे त्याची आर्थिक लेनदेन याची पूर्णपणे चौकशी करण्यात यावी। सबको ज्ञात है कि BMC द्वारा बिना ज्ञापन दिए हमारे मंदिर को तोड़ा गया है, हमारी आस्था पर चोट किया गया है, जो कि भारत, हम जैन एक अहिंसक है पर नपुंसक नहीं। बस इसी का उत्तर देने आज हम सब लोग पुणे कलेक्टर ऑफिस के सामने खड़े हुए हैं। विलेपार्लेमध्ये जी घटना झाली ती अत्यंत दुःखद घटना झालेली आहे। BMCनी एका रात्रीत कारवाई केली, चोरासारखी कारवाई केली, न कुणाला माहिती पडता मंदिर पाडण्यात आलं। तर ह्याचा आम्ही निषेध करत आहोत। मंदिर वही बनाएंगे, सब जन मिलके बनाएंगे। नाव जिनेंद्र कावेडी आहे। या जैन समाज हा महाराष्ट्रात सध्या सॉफ्ट टार्गेट म्हणून बघितला जातोय। वारंवार जागोजागी आमच्यावर अन्याय होत आहे, हल्ले होत आहे आणि जे समाज यात इन्वॉल्व आहे किंवा जे अधिकारी यात इन्वॉल्व आहे त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची इच्छा आहे आणि त्यासाठीच हा जन आक्रोश मेळावा या ठिकाणी कलेक्टर ऑफिस पुण्याच्या समोर आम्ही करत आहोत। आम्ही सर्व जैन बांधवांना भारतभर हा एक संदेश देतो की तुम्ही पण रस्त्यावर या, घरी बसून काही होणार नाहीये आणि जर आपले मंदिर वाचवायचे असतील, आपली संस्कृती वाचवायची असेल, आपल्या आया बहिणींना वाचवायचं असेल तर रस्त्यावर उतरावंच लागेल। आज नाही उतरले तर जैन हे सांगायला जैन राहणार नाही, हे मी तुम्हाला आवाहन करतो। आम्ही जैन लोक जे आहेत ते कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करतो आणि हे जैन मंदिर जे आहे 30-35 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे आणि हे जे पाडण्यात आलेलं आहे कोणाच्या एकाच्या स्वार्थामुळे या ठिकाणी राजकारणी, बिल्डर सगळे सामील होऊन त्या ठिकाणी पाडलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा आम्ही पूर्ण भारतातील जैन बांधव निषेध करत आहोत।